ओम सिद्धाय नमः. सिद्ध नवनाथ भक्तीचा अध्याय 18. या अध्यायाच्या पाठनाने दुःख व दुःखाच्या कारणाचा नाश होईल. ओम सिद्ध गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वरी मात्रे नमः. ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः. ओम सिद्ध स्वामी हरदासाय नमः. जय जयाजी करुणा करा, पंढरी अधीशा रुक्मिणीवरा, भक्त पालका चकरुचंद्रा प्रेम पियुष धारका, हे दीनबंधो दीननाथा, पुढे चालवी भक्तिसार कथा. मागेले अध्यायी वैराग्यता गोपीचंदा लादली. असो पुढे आता श्रोती अवधान द्यावे ग्रंथार्थी. गोपीचंद सोडून ग्रामाप्रती वैराग्य आचरू चालिला. मार्गी ग्रामोग्रामी जात आहारापुरती भिक्षा मागत, पुढे मार्गी गमन करत वाचे जप करीत असे. परी गौड बंगाल देश उत्तम समाचार कळला ग्रामोगाम, की गोपीचंद राजा नरोत्तम योगींद्र नीती आचरला. गावोगावीचे सगळ जनी एकता विव्वळ होती मनी, नेत्री अश्रुपात गाळूनी आहा आहा म्हणताती. एक एकासी बोलती वचन, राव नव्हे होती माय पूर्ण. कन्ये समान केले पालन सकल प्रजेचे रायाने. आता ऐसा राजा मागोती होणार नाही पुढत पुरती. ऐसे म्हणून आरंभडती लोक गावीचे सगळीक. असो तो ज्या गावी जात त्या गावीचे लोक पुढे येत, म्हणती महाराजांनी राहावे येत योग पूर्ण आचरावा. नाना पदार्थ पुढे आणती, परितून घे कदा नृपती. भिक्षा मागुती आहारापुरती पुढे मार्गी जात असे. शेठ सावकार मोठमोठे बोलवीत येती तया वाटे, पुन्हा परता वाघवटे बोलता ती रायासी. हे महाराजा तुम्हाविन प्रजा दिसत आहे ही दीन. जैसे शरीर प्राणाविन निचेष्टित पडले, तैसे गती प्रजेसी झाली. जरी तुम्ही जाता आमचे माऊली, तरी योग साधुनी पुन्हा पावली दर्शन द्यावे आम्हा ते. अवश्य म्हणून नृपनाथ बोलवीत असे समजत. ऐसे रायासी गावोगावी होत अति गुंती चालावया. असो ऐसे बहुत दिनी स्वराज्याची सीमा उल्लंघनी गौड बंगाल देश टाकून कौल बंगाली संचरला. त्याही कौल बंगालात गावोगावी हा वृत्तांत प्रविष्ट झाला लोका समजत. चकचकिताती अंतरी म्हणती गोपीचंद राया समान होणार नाही राजनंदन. आहा गोपीचंद प्रज्ञावान धर्मदाता सर्वदा. असो कौल बंगालीच्या नृपती पौलपट्टण ग्रामी वस्ती, तेथे भगिनी चंपावती गोपीचंदाची नांदत असे. तिलकचंद श्वशूर नामी महाप्रतापी युद्धधर्मी, जैसा गोपीचंद संपत्ती उत्तमी तैसाची नीती तो असे. गजवाजी अपरिमित, शिबिका नाना दिव्यरथ, धन भांडारे अपरिमित, राजसदने भरली ती. किल्ले कोट दुर्ग विशाळ, कौल बंगाल देश सबळ, तया देशीच्या तोन रूपाळ तिलकचंद मिळवला. 1,00,000 सबळ पृथ्वीच्या असे दक्ष, परिती पृथ्वीना नव्हे प्रत्यक्ष काळ शत्रूच्या मिळवत असे. तया गृहिती चंपावती सासूरवासिनी परमयुती, नंद जावा भावाप्रती देवापरी मानित असे. परमप्रतापी गर्जत काळ सासू सासरे असती सबळ, तेथेही वृत्तांत समजता सकळ गोपीचंदाच्या समजला परी करीती टीका म्हणती आहारे नपुंसका. ऐसे राज्य सोडीनी लेका भीक मागणीवर येते. आहा मृत्यू आला जरी तरी भिक्षा चोरीन वांचाळी करी. क्षत्रिय धर्मदाय शरीरी भीक मागणे नसेची. आहा जन्मात येऊनी काय केले, शास्त्र कुळा दूषण लावले. आमुचे मुखासी काळे लावले, पिशुनी केले जन्मात. म्हणतील सोयरा तुमच्या कैसा नपुंसक झाला वेडा पिसा. वैभव टाकून देशोदेशा भीक मागे घरोघरी. तो जन्मताची का नाही मेला, क्षत्रिय कुळाते डाग लागला. आता स्वमुखा दाविणे कशाला, श्लाघ्य दिसेना आमुदे. ऐसा आता बहुतार रीती लोक निंदतील आम्हा प्रती. आहा केसी ती मैनावती सूत दौडीला तिने हा. आहा पुत्र देवणी देशवटा, आपण बेसली राजपटा. जालिंदर हाती धरुणी गोमटा, भ्रष्ट केले राज्यासी. आहा सांडुनी रत्न वाटी, हाती घेतली केसे नरोटी.
कनक टाकोनी चिंतुडी भाळी बांधी प्रीतीने. हा जालिंदर कोणता निका बिकार वाईट मिरवे लोका. हाती धरीला समोर रोडका, डोई बोडका शिखा नष्ट. एसी याच्या लागोनी ध्यानी घरासी लाविला आपुल्या अग्नी. आता काळे तोंड करुनी जगा माझे मिळवीत असे. आहा माय नव्हे ती लाव म्हणावी. स्वसूत जिने केला गोसावी. लठ्ठाश्रमाच्या लागोनी पायी विघ्न आणले राज्यात. आता कोण तिच्या बाप उभा राहील बलाढ्य भूप. राज्य हरुणी कटाटोप देशोदळी लावील की. एसी वल्गना बहुत रीती एकमेक स्वमुखे करीती. ते एकोणी चंपावती क्षीण चित्ती होत असे. मनीच्या मनी आठवणी गुण बंधूसाठी करी उदर. नणंदा जावा विशाळ बाण हृदया लागी खोचिती. म्हणती भावाने उजेड केला कीर्ती ध्वज उभारिला. राज्य सांडूनी हात बिकेला ओढवितो लोकासी. माय बंधूंनी दिवटा लागला तीही लोकी उजेड केला. आता उजेड ईच्या उरला हेही करेल तसेची. आहा माय ती ओराट जगी ओढविले भांड. आता जगी काळे करुणिया तोंड विरवत असे. ऐसे दुःखाचे देती घाव हृदयी खोचणी करती ठाव. बोलणे होत असे शस्त्र गैरव. दुःख विष मारा परी. एरीकडे गोपीचंद पाहता पाहता ग्रामवृंद पौल पट्टणी यवनी शुद्ध पाणवती बेसला. हस्ते काढून शिंगीनाद वाचे सांगत हरी गोविंद. परी स्वरूपा माझी प्रताप वृंद झाकला तो जाईना. की अर्कावरी अभ्र आले परी तेज तयाचे नाही बुडाले. की मृग मदाते गुंडाळीले सुवास विष्टिल्या राहिना. तेवी तो नृपनाथ पाणवत्या ते विराजत. तो परिचारिका अकस्मात चंपावतीच्या पारल्या. त्यांनी येताची देखीला नयनी देखताची राव ओळखीला चिन्ही. मग त्या देशाची पटुनी राजसदनापैकी गेल्या. रायासह सकाळासी वृत्तांत सांगितली त्या विभूतीची. की गोपीचंद पाणवट्यासी येऊनही बेसला. ऐसा वृत्तांत राय ऐकून मग चित्ती झाला क्षीण. म्हणे मुखासी काळे लावून आमचे गावी का आला. आला परी लोकात करील आमुची अपकीर्ती. संचोरिणी पट्टणात भीक मागेल गुरगोगुरी. लोक म्हणतील अमक्याच्या अमुक घरोघरी मागतो भीक. काळे करुणे आमचे मुख जाईल मग पुढारा. आहा राया ऐसे करणे होते तरी कासया आलासी येथे. स्वदेशी चोरून या गुप्त भीक मागावी सुखाने. सकळ राजसदनीसी माणसे वेडाळपणी बोलती त्यास. तिलकचंद येऊनी त्या समयास गृह मनुष्या सांगत असे. म्हणे आता गोपीचंद भीक मागेल गावात प्रसिद्ध. परी जगात आपले नाव शुद्ध अपकीर्ती मिळवेल. तरी आता पाठवून अश्वशाळेत ठेवा आणून. तेथे तयाते घालून भोजन बोलवावे येथून. ऐसे सांगणे रूपे सर्वांना. राव सभास्थानी गेला. एरीकडे परिचारिकाला पाठविले बोलावून. परिचारिका जाऊन तेथे म्हणती महाराजां रूपनाथे बोलविले आहे तुम्हाते चंपावतीचे भेटीसे. राव म्हणे आम्ही गोसावी आम्हा केसी भगिनी ताई माई. घरघर बाप घरघर आई भरली असे विश्वाते. परी आता असो चंपावती बोलावी तसे आम्हा प्रती. तरी भेटून येते तिथे युवती पुढे मार्ग क्रमावा. ऐसे म्हणून परिचारिका सहित चालता झाला नृपनाथ. परिचारिका पश्चिम द्वारात त्यासी घेऊन जातात. अश्वशाळे माझे नेऊनी बेचवला राजनंदन. परिचारिका म्हणती येथे दाडून देऊ चंपावती ते. तरी तुम्ही बेसला तेथेसी बेसावे. भेटीस येईल येथे सर्व. ऐसा परिचारिका दावणी भाव सदना माझी संचरल्या. सकळासे सांगितला वृत्तांत. की राव बेसविला अश्वशाळेत. मग राजकांतेने त्वरित अन्नपात्र भरविले. तरुणपणा योग्य पात्र भरून परिचारिके करी शीघ्र ओकून. धाडती झाली नितंबिनी अश्वशाळेत तत्वता. तव ती परिचारिका घेऊन अन्न अश्वशाळे आली लगबग करून म्हणे महाराजा भोजना अन्न पाठविले तुम्हासी. ते पात्र पुढे ठेवून मग परिचारिका म्हणे करा भोजन झाले आहे बेटी कारण चंपावती येईल की. राव विचार करी मानसी अहा सादर आहे संपत्तीसी. व्याही वाहिनी खायासी संपत्तीसी मिळतात. तरी आता असो कैसे आपण घेतला आहे संन्यास. शत्रुमित्र सुख दुःखास समानापरी लेखावे. तरी मानापमान उभे राहते हे प्रपंचाची मिरवे पोटी. तरी एसियासी आधी कष्टी आपण कशासी व्हावे हो. मान अपमान दोन्ही समान पाळीताती योगीजन. ऐसे परी लक्ष्मी मन भोजनात बेसला. मनात म्हणे चैतन्य ब्रह्म तयाचे जीवन हे अन्न ब्रह्म.
स्वरूप ब्रह्मीचे जीवन ब्रह्म नाम ब्रह्म मिरवितसे, तरी अन्न ब्रह्म धिक्कारून मग कैसे पहावे सुख संपन्न, ऐसा विचार करून भोजनात दिसला. एकीकडे अंतपुरात स्त्रिया निघोनी गवाक्षद्वारात निज दृष्टीने पाहती, नुकमात नेत्री दीक्षा पाहती. मग एकेकी बोलते वचन, आहा हे काय निर्लज्जपण, सोयरी या घरी अश्वशाळेत बसून भोजन करीतो करंटा. एक म्हणती चंपावतीस वेगे आणावी या ठायासी, एकोणी ननंदेने त्वरेसी धाव घेतली ती पासी. हस्ती धरुणी चंपावतीसी वेगे मेळी आणली निगुतीसी, मग हस्त उचलणी तियसी राहते दावित्या जाल्या. तीस घेऊनी शेजारासी पाहती गवाक्ष द्वारासी, परी बोल बोलती कु अक्षरासी. कुशळवाणी करुणिया म्हणती सर्वस्वी भ्रष्ट झाला, मान अपमान कैसा त्याला. तस्करा सम येऊनी बेसला अश्वशाळे माझ्यारी. हा जळो जळो याचे जीने केवळे वैभव सोडून आता हिंडतो दैन्यवाना श्वाना समान घरोघरी. म्हणवीत होता प्रजानात, काय मिळाले अधिक यात, भणंगासारखे दिसे आम्हा जैसा तस्कर दरियेला. परी जैसे तैसे असो कैसे कासया आला सोयरे गृहास, येऊनी बेसला अश्वशाळेत भोजन करीतो निर्लज्ज. ऐसे नाना पर युवती कीटक शब्दे वाखाणली, ते एकोणी चंपावती परम दुःखी झालीसे. प्रथमची चंपावती गोरटी बंधते पाहता निज दृष्टी परम झाली होती कष्टी दुःख तयाचे पाहुणे. त्यावरी नंद जाऊन पिशून दुःख लेशी बोलती वचन, परी शब्द नसती ते बाण हृदया माझी कडकडती. तेने करुणी विव्वळ झाली पश्चातापे परम तापली, मग श्रीमंडळ सोडली वाहिली सदना आली आपुल्या. येता झाली जीवित्वा उदार, वेगे शस्त्र घेतले खंजीर, करी कवळी क्षणे उदर फोडली झाली बळाने. खंजीर होता उदर व्यक्त जठर फोडणे बाहेर येत, क्षणेची झाली प्राणरहित सगळी रक्त मिरविले. एरीकडे अश्वशाळेत परिचारिकेसी म्हणे नुकमात, भेटली माते चंपावतीस चल जाऊ दे आम्हास. एरी म्हणती त्याश वर्णी चंपावती सासूर वासिनी, त्यावेळी अश्वशाळे लागून केसी येथे ये. परी आता असो कैसे तुम्हा बसतीस असा या रात्रीस, आम्ही सांगणे चंपावतीस गुप्त वेशी आणुकी. ऐसे एकोणी राय वचन म्हणे राहीन आजीच्या दिन, तरी आताची जाऊन श्रुत करावे तियेची. अवश्य म्हणती शुभाननी, आताची सांगू तिये लागून, रात्री माझी येऊ घेऊनी भेटी लागी महाराजा. ऐसे बोलून त्या युवती पाहता झाल्या चंपावती, तव खंजीर खोवणी पोटी महिवरी पडी दिसे. ते पाहवणी शब्द कोल्हाळी धावती झाली श्रीमंडळी, गतप्राण पाहता बाळी एकची कोल्हाळ माजविला. रुधिराचे तळे साचले, जठर अवघे बाहेर पडले. ते पाहवणी युवती वाहिले शंख ध्वनी करीतात. सासू सासरे भावे धीर, पती ननंदा जावा चाकर, म्हणती बंधू करिता साचार, उदार झाली चंपावती. मग बोलू नये तिचे बोलती, म्हणती अधम मंदमती. कोणी कळुनी या क्षेत्री दुष्ट नष्ट भ्रष्ट आला. आपुल्या सदनी अग्नी गावला, शेवटी लावावया येथे आला, तरी त्याचे बाहेर घाला मुख पाहू नका रोग. एक म्हणती तयाकरिता चंपावतीने केली कर्तव्यता, तरी तिच्या समान त्याची अवस्था करुणी बोलवा तिचे संगी. ऐसे नाना तर्क कुतर्क करुणी मारती हंबरडा हाक, एकची कोल्हाळ करीती सगळी आहा आहा म्हणून. कोणी हंबरडा हाणीती बळे, कोणी पिटीती वक्षस्थळे, कोणी मही आपटती बाळे मूर्छागत पडतात. कोणी आठवणी रडती गुण, कोणी रडता ती चांगुलपण, कोणी म्हणती दैवहीन भ्रतारी असे इयेच्या. कोणी म्हणती अब्रुवान चंपावती उत्तम, निज बंधूचे क्लेश पाहून दिद्धा प्राण लज्जेने. एक म्हणे चंपावती किती वर्णावी गुणसंपत्ती, मृगनयने जैसा हस्ती श्रेया माझी मिरवत असे. एक म्हणती सदा आनंदी असून पाहत होतो हास्यवदन, सदा हर्षित असे गमन हस्ती जेवी पृथ्वीच्या. एक म्हणे चांगुलपणी घरात मिरवे जेवी तरणी, एक म्हणे ओ शुभाननी किती मृदू कोकिळा. एक म्हणती सासूरवास असतानाही झाली उदास, ईश्वर तुल्य मानवी पुरुषास सुश्रूषा करी वडिलांची. ऐसे म्हणून आक्रंदती अवघे एकची कोल्हाळ करीती, तो नाद अश्वशाळेप्रती अकस्मात आढळला. अश्वशाळे गौडनाद अश्वरक्षका लागी पुसत, एवढा कोल्हाळ का सदनात झाला आहे कळेना. परी तो सर्व ठाई बोबाट झाला आहे गावात प्रविष्ट, की भावाकरिता अति कष्ट जीवित्वाते दौडिले. ते अश्वरक्षकाशी होता श्रवण, पुसता सांगती वर्तमान, म्हणती नाथा जीव राणीने बंधुकारणे दिला. ध्रुव म्हणे रे कवन राणी, कोण बंधू कवन स्थानी. येऊ म्हणती एकले काणी चंपावती राणी, तियेच्या बंधू झाला पिसा सोडणे गेला राज्य मांडूसा.
म्हणून वरुणी दुःख लेशा जीवितो त्यागिले रांडकीने. एरू म्हणे बंधू कोण, ते म्हणती त्रिलोकचंद नंदन गोपीचंद ऐसे नाम, जगा माझी मिळवत असे. ऐसे एकूण रूपनाथ नयनी लोटले अश्रुपात. चित्ती म्हणे हो बाई घात माझ्यासाठी का केला. मग चंपावतीच्या आठवणी गुण गोपीचंद मोहे करी रुदन. आहा माझ्यासाठी दिला प्राण हे अनुचित झाले हो. तरी आता महिवरती माझी झाली अपकीर्ती आणि सोरे दुःख चित्ती मानतील बहुवस. मी येथे आलो म्हणून चंपावतीने दिला प्राण हे दुःख होईल, कारण विसर पडणार नाही. ऐसा विचार करी चित्तात परी नयनी लोटले अश्रुपात. एकीकडे संस्काराची प्रेत चितामही चालिले. गोपीचंद ही प्रेत पाहून करीत चालीला सवे रुदन. परिचित वेदले कल्पने करून अपकीर्ती अवघी झाली. तरी आता असो केसे उठवावे स्वभगिनीसी आणि चमत्कार चोर्यासी दाखवावा प्रतापे. आम्ही जोग घेतला म्हणून तृणा समान मानिले यांनी. परिनाथ पंथाची प्रताप करणे निज दृष्टी लावावी. जैसा पार्वतीच्या गोसावी तरी दक्ष हो हेळिता तो जावई जीवित पहरुणी प्रतापमही गाजविल्या दयाने. की अष्टावक्र अष्टबाळ ब्राह्मण कुरूप म्हणून केले हेळ. परी त्याने प्रताप दाखवून विप्रमुक्त केले पै. की वामन रूप असता सान बळीने मानले तृणा समान. परी आपला प्रताप दाखवून पाताल बहुनी मिळविला. की अगस्त्याशी देह लहान अर्णवे मानिला तृण. परी केशव म्हणता नारायण आचमनाते उरला नसे. की उदय तरुपोटी लहान एका दशी गोरटी. परी मृदू मान्या नसान दृष्टी पाहता मृत्यूवर येला. तो दश ग्रीव राक्षस पाळ तृण तुल्य मानिला अनिल बाळ. परी सकळ लंकेच्या झाला काळ एकदाची जाळीला. तन्याये आम्हा येथे झाले माळ समाना रहित. तरी आता याते नाथपंथ निजदृष्टी दाखवावा. मग सहज स्थिती सवे स्मशानवटी गेला राय. प्रेता निकट उभा राहून बोलत असे. म्हणे एका माझे वचन प्रेत करू नका दहन. श्री गुरु जाल तर येथे आणून चंपावती उठवीन की. आहा मी येथे समयी असता वाया जात असे बघणी आता. मग व्यर्थ आचरणे नाथपंथात सार्थक नाही मिळवले. की पहा मातुळ कुळ आस्तिके रक्षिले तपोबळे. तेवी येथे युवती निर्मळ चंपावती उठवीन मी. की अहिरणी गुंतता हिरा हिरकणी काढी तया सत्वरा. तेवी तेथे बघिनी सुधरा चंपावती उठवीन मी. की मोहरा सवे सूत सगुन कदापि नव्हे भस्म. तेवी येथे सुमधूम चंपावती उठवीन मी. ऐसे बोले सकळा कारणे. परी अविश्वासी सकळ जग म्हणती मेल्या जीवित पूर्ण कदाकाळी येईना. की वाळल्या रुखा लागी पाला आला ऐसा नाही एकेला. हे तो न घडे कदा बोला धर्मनिष्ठ हा बोलत असे. गोपीचंद म्हणे बोलता सत्य. परी मम गुरुचे प्रताप वृत्य. वर्णन करिता सरस्वती ते वाचा अपूर्ण मिळवित असे. जेणे काणिपाचे अर्था लागून सगळ देव आणिले अवनी. आणिले परिपूर्णपणे वृक्षा लागी गोविले. सध्या पहारे मम प्रताप करणी 11 वर्षे गर्ती अवनी. अश्वविष्ठेत राहिला मुनी प्रताप वर्णू केली होता. तरी धैर्य धरुणी 4 दिन करा प्रेताचे संगोपन. श्री जालिंदर येथे आणून उठवीन भगिनीसी. परिणा एकटी अविश्वासी शुभा रचिला स्मशान महिसी. प्रेत ठेवून ते चित्तेसी अग्नी लावू म्हणतात. ते पाहुणे गोपीचंद म्हणे आपण चिंतित बेसुने शुद्ध म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध. भस्म करा मजलाही. मी भस्म झालिया पोटी मग क्रोध न आवरे जालिंदर जटी. नगर पार्थे घालून शेवटी तुम्हा भस्म करेन की. ऐसे बोलता गोपीचंद वचन क्रोधे दाटला तिलकचंद पूर्ण. म्हणे गुरुचा प्रताप वर्णवू पुढील पण मिळवत असे. तरी आम्हा सांगतोसी ऐसे करून दावी चमत्कारास. एरी म्हणे उत्तरा सरसे बोलेन तैसे घडेल. एरी म्हणे वाम कर काढून देतो जाई सत्वरी. पाहू दे गुरुचा चमत्कार प्रेत रक्षू आम्ही. एरी म्हणे फार बरवे चंपावतीचे प्रेत रक्षावर. मी असतो धावण बोलते भाव उपजवीन प्रेमाच्या. तिलकचंद पुत्रा सामोनी वाम करतीच्या देवनी देह काढून. गोपीचंद चितासने होणे उठवून बोलविला. नाथ गोपीचंद घेऊन कर पुढे चालीला मार्गावर. एक कोस येतान रूपवर काय केले इकडे. चित्ते माझी घालून प्रेत डावलून गेले सकळ आप्त. एरीकडे नृपनाथ हेला पटणी चालीला. मार्गी येता 5 कोस परी हे कळले जालिंदरास. मनात म्हणे नवे सुरस गोपीचंद आल्याने. पिशून करीतील विचक्षणा नाना परीची होईल वर्धना. आणि बाळ पावेल शोकस्थाना आप्त जनापूर्ती. याचा विचार करून चित्ती आपण चालीला कृपामूर्ती. प्रयाण अस्त्रमंत्र विभूती चर्चुनिया निजवाळी. तरी ते प्रयाण अस्त्रमंत्र एकची नैषद राजपुत्र जाणत होता अस्त्र पवित्र.
एरा माहीत नव्हतीच. ते अस्त्र जालितरा फासी होते अति उजळपणासी प्रयाण भस्म लाविता बाळासी वात गती चालिता. मग लोटता एक निमिष धावणी आला शतकोश, धावणी आला शतकोश. अकस्मात गोपीचंदास निज दृष्टीने देखिले. म्हणे वत्सा पुन्हा परतून किमर्थ केले आगमन. चरणावरी भाळ ठेवून वृत्तांत सर्व निवेदिला. मग एकोणे वृत्तांत म्हणे तुझ्या मनोत सिद्ध करील रूपनाथा. नको करू काही चिंता पुन्हा फिर मागता. अवश्य म्हणून दोघे जण मार्गे करीती चाले गमन. पौल पट्टणा माझी येऊन राजांगणी संचरले. तव ते आपतासहित मेळा घालून बेसले होते बाळा. विवळ चित्ती नाना बरळा रुदन शब्द बोलती. तो अकस्मात देखील द्वयनाथ महातपी दर्शनयुक्त देखताची तिलकचंद यथार्थ धावपोळी घेत असेल. परम भक्ती करून या नमन त्वरे आणून कनकासन त्यावरी बसून अग्निनंदन पुढे उभा राहिला. परी तो नमनादी आदर जैसा शटाचा शृंगार की विशाळपणे ओस नगर तेवी विनय भावतो. की अजाकंठीचे लंबस्तन की गारोडियाचे शिवत्वपूर्ण की वेशेचे मुखमंडन देवी आदर रूपाच्या. की घटा माझी तैसा अर्क की हिवराची सावली शीतळ देख. की पिशाच बोलणे न सिद्ध वाक देवी दावी विनय भावाते. की वृंदावनाचे गोमटे फळ की अर्क वृक्षी लोंबले केळ. की मैदाच्या गळामाळ देवी विनय भावाते. की बकाचे दिसे शुद्ध ध्यान की परी अंतरी कोकित वेचिन्मी. की तस्कराचे मौन साधन देवी विनय भावाते. की अर्थ साधक वक्ता पूर्ण परी गाते वेगे घेणार प्राण तयाचे रसाळ वासन दावी विनय भावाते. की गोरक्षकाचे उर्दुगायन तेथे केसे पहावे तन्मान देवी त्या राजाच्या सम्मान दावी विनय भावाते. की उदधीचे द्रोणात जळ की कनक तुल्य पिवळी पितळ की विनयाची गोळी बहुरसाळ देवी विनय भावाते. की घर निघेचे संवाषणपण की बोंद्याचे देवतार्चन की मशाचे गण्या नाम देवी विनय भावाते. तन्याय तरुण नृपती तिलकचंद उभा भक्ती परी भावना सकळ नाथा प्रती कळून आले तयाची. म्हणे राया चंपावती ज्ञान कळा सगुण युती ऐसी जाया गृहाप्रती साजन माते दिसेना. जैसे शिव साळुंका सुरगणी परी ती स्थापावी खडकी नेवणी देवी सत्य या सदनई चंपावती साजेना. गद्रबाग काय चंदनले मनकडा व्यर्थ गिरवान भाष उमोप. वायसा जान कनक पिंज रूप कदा काळी पडे घडेना. तर न्याय चंपावती तुझे गृही असे विभूती जैसी मेद गृहावस्ती मनहीन मिळवत असे. परी आता असो केसे काय करावे ब्रह्मतंत्रास. मग पाहुणे गोपीचंद वक्रास हस्त देई म्हणत असे. मग हस्त काढून दृष्टी देता झाला कर संपुटी शव जाणून पोटी उच्चार न करीत राया ते. मग कौळनी भस्म चिमिटी मंत्र प्रयोग बोले होती. सकळ संजीवनीची राहाटी प्रोक्षित असे बुजाते. भस्म भुजसी होता सिंचन हाक मारित प्रयकरण हाके सरशी त्वरे उठून चरणी माथा टेकीत असे. आहा जाज्वल्य संजीवनी क्षणात उठली राजपत्नी. जैसा शुक्रे कच्छ मुखातून 2 वेळा उठवला. तोची न्याय तेथे झाला सगळा लागी भाव ठसला. आहा जागेंद्रनाथ भला पूर्ण ब्रह्म मनोवरी. मग लाग वेगे सकळ उठणी श्रीनाथाच्या लोटले चरणी म्हणती अपार केली करणी शुक्र प्रत्यक्ष कलीच्या. मग समस्ती म्हणती फार अपूर्व कौतुक दावी गोपीचंदराव. धन संपत्ती ते काय करावे टाकून जावे सर्वस्वी. मग सर्व जग बोले राया भले पश्चाताप पूर्ण तापले. परी ते स्मशान वैराग्य ठेले पुन्हा जैसे तैसेची. की करी आव्हानिलांनी अति निर्मळ परी सवेची गंध मोडी. लोळे उकिरड्यात उतावेळ विष्ठा भक्षण आवडत असे. तर न्याय सर्व लोक बोलती पश्चातापे दोंदी. परिण सुटे भोगिता नरक प्रारब्ध योग तयांच्या. असो ऐसे प्रारब्ध करणी श्री झाली तर जाय उठवणी. मग उठता झाला कंकासनी हेला पट्टणी जागोव्या. मग तो तिलकचंद नृपती अभिमान दौडणी झाला गती सलीलपणी पदावरती मस्तक ठेवी सप्रेम. म्हणे महाराजा मी पती राजवैभव झालो उन्मत लघु मानिला गोपीचंदनाथ तरी क्षमतेवरी आता. तुम्ही दयाळू कनवाळू संत मायाहोनी मायावंत तरी बाळाचे अन्याय यथार्थ उदरा माझी साठवा. ऐसे बोलून नभक्त चरणी मोळी वारंवार ठेवणी म्हणे आजची रात्र वस्ती करा या ठाई. ऐसे कोणी तयाचे वचन बोलता झाला अभिनंदन. चंपावतीचे हस्ते करून पाक निष्पत्ती करी का. अवश्य म्हणून तिलकचंद चंपावतीशी सांगेल जगत तिथे सांगून पाक प्रसिद्ध करविला नेटका. मग चंपावती भ्रतारासहित बैसविली स्वपंक्तीत आपला अनुभव देऊन तिथे नाथपंथी मिळविली.
आपुले मुखीच्या उच्चिष्ट ग्रास संजीवनी प्रयोग प्रसादास देऊन केले अमरपणास मैनावती परी सिंचली. ऐसे रीती सारुणी भोजन विडे घेतले तळदश गुण. राजा तिलकचंदा भाषण करिता झाला मोरी राजा. म्हणे एक बार सर्वज्ञ राशी गोपीचंद जातो पूर्ण तपासे. तरी सांभाळी याचे राज्यपदासी बाळ अज्ञानाचे याचे. तुझ्या प्रताप महिते संपूर्ण शत्रू न येती तेने करू. मीही तेथे षण्मास राहून सर्व अर्थ पुरविन घेऊ. परिराया षण्मासापाठी मीही जाईन तीर्थ लोटले. परिमुक्त चंद पडता संकटी धाव घाली तू येते ते. ऐसे बोलता अग्निसूत अवश्य बोले तरुण रूपनाथ. यावरी राहुनी एक रात्र नित्य झाले उभे अंतर. करुणी जालिंदरा नमन गोपीचंद करिता झाला गमन. जालिंदर ही मार्ग धरून हेलापट्टणी चालिला. तिलकचंद रूपनाथ बोलवणी आला स्वगृहात. एरीकडे मैनावती सूत मुक्काम साधित असे. एसिया राहिनी मार्ग क्रमोनी राव गेला बद्रिकाश्रमी. बद्रिके द्वार भावे नमोनी तपा लागी बेसला. लोहकंटकी पादांगुष्ट ठेवूनी तप करी वरिष्ठ. एरीकडे जालिंदर वाटे येऊनिया पोहोचला. तेथे राहुनी षण्मास प्रीती मुक्त चंद उपदेशुनी अर्थार्थी कानिपासह शिष्य कटकाप्रती घेऊन या चालिला. नाना तीर्थ करीत भ्रमण 12 वर्षे गेले लोटून. शेवटी बद्रिकाश्रम पाहून गोपीचंद भेटला. मग ते तपाच्या उचित अर्थ उद्यापना देव समस्त पाचवणी स्वर्गरस्त गौरविलवे आदराने. महाविष्णू महेश सविता अश्विनी वरुण अमरनाथा भेटवणी समस्त देवता. सनातपंथी मिळवला सकळ विद्येच्या समारंभ भार. अभ्यासेला तोड रूपवर पुन्हा देवता आणून सत्वर वारा लागी उभिले. असो येथून गोपीचंद आख्यान संपले. पुढे करा श्रवण. श्री गोरक्ष श्री राज्यकारणे जाईल गुरु आणावया. तरी आता अत्यद्भुत श्रोता सांगेल दुड्डीसूत. मालू ऐसे नाम जाते नर हरिवंशी मिळविले. स्वश्री श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिचोत भाविक चतुर 18 अध्याय गोडा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु शिरस्तु. अध्याय 18 ओव्या 214 सिद्ध नवनाथ भक्तिशात 18 अध्याय समाप्त. ओम नमो सिद्धाय सर्व अरिष्ट निवारणाय सर्व कार्य सिद्धकराय. ओम सिद्धाय नमः.